जन्मादेशी मुळ पाहावे सोडून दुखाची कारण मुलस्तून ग्रंथामध्ये 4 खाणी तयार झाल्या. तुम्हाला खोटं खुदा करू नका, माझे खुदा करू नका. मी काय बोलायचं ते वाक्य मी सर्वांना नमस्कार करतो. सर्वांना ते काय बोलले आणि इथं कुणाचाही दोष नाही. आता ते मागं झालं ते झालं, सर्वांना तुम्हाला समजलं. काही गडबडी होऊन गेल्या, राजे आले, मंदिर पाडले, हे सर्वांना माहित आहे. त्या गोष्टीकडे आता जाऊ नका. ते झालं पण गेलं आपल्या आल्यापंजाच्या काळामध्ये, ते होऊन गेलं त्याच्या काळात. मग आपणाला काय आता पुढे जायचं, आपणाला एक समाजाला पुढे घेऊन जायचं. पण आम्हाला जायचं काही बोलायची गरज नाही. आता समजलं ना आपणाला, चूक झालेली पुन्हा वापस येत नाही. मग ते समजून त्या चुकीला पुन्हा होऊ नये म्हणून त्याला दुरुस्त करायची कोशिश करा की तिकडे जाऊ नका मागायचं त्या चुकीकडे. म्हणजे आपण एक आधी शेण करतो, ती कशाला जायचं ते माझं लोक भरून देत आपल्याला. मग ते नको, आता सुखाकडे जायचं आपल्याला. जन्माचे मुलं पाहले तुम्ही दुःखाचे कारण जन्म घेतले. ह्या जन्माकडे कुणीही नाही या शब्दावर. तुकाराम बाबा म्हणला मेन शब्द जन्माचे मुलं पाहले सोडून दुःखाचे कारण जन्म घेऊन. असे आजवर आपण ऐकत आलो, म्हणत आलो, पण ते जन्माचं मूळ. तर इथं काय झालं हे माझ्या लक्षात आलं. जे जे आले अंगात येते लोक सांगा, तुम्ही मला म्हणा लागले, मी स्वतः माझे अनुभव मी स्वतःचे देतो तुम्हाला. ते झालं ते लोक येते म्हणजे मी कुठं होतो, कशाला आलो, करायचं काय, काय पाहायचं, काय पाहू नये, काय बोलायचं, काय बोलू नये, काय खायचं, काय खाऊ नये, आणि काय पाहिल्यानं त्याचं पाहिल्यानं परिणाम 2 होतात, बोलल्यानं परिणाम 2 होतात, खाण्यानं परिणाम 2 होते, दारू पिल्यानं 2 परिणाम होते. असं अनेक माणसाच्या शरीरामध्ये सलत होत. हे या माणसाला जन्माचे मुलं पाहावे शोधून या माणसालाच पाहता येते, दुसऱ्याला अधिकार नाही. म्हणजे हा सृष्टी निर्माण झाली. मूलस्थान ग्रंथामध्ये पहा, सृष्टी निर्माण झाली. तिथून जर अंदाजानं जोडलेल्या प्रक्रिया कुणालाही माहित नाही, त्या पसाऱ्याचं कुणालाही माहित नाही. पण त्या मूलस्थान ग्रंथामध्ये 4 खाणी तयार झाल्या. 4 खाणी, एक दहारापासून जे जात जगमते, दहारापासून ते एक जात आहे. जेवढा अंड देते फळाने, जेवढा अंडा देते तेवढी एक जात. अशा 2 जाती दहारापासून आणि अंड्यापासून ती एक जात. लाखो प्राणी असलेलं पण जे अंड देते तेव्हा दहारापासून तयार होते एकच जात. पुन्हा बीज, ते जवारीचे बीज, कोणती बी असो, हे अशा 4च खाणीचा उल्लेख आहे गुळामध्ये. सूर्याची कळा निर्माण झाली, चंद्रपण सूर्य कळा झाली याचा पत्ता नाही, पण या 4 खाणीचं लेखन आहे. तर त्या निर्बीज, निर्बद्ध आणि निराकार म्हणजे काही गड्याच्या वस्तू होतात. अशा गड्याच्या वस्तू होतात, पण त्याला बी नाही, पण जन्म आहे. त्याच्या 4 खाणीतून 4 प्राण्यातून हा मानव जन्म श्रेष्ठ आहे. ते कोण? एकनाथ म्हणजे अधिनाथ गुरु सकल सिद्धीचा मुख्य शिष्य की शंकरापासून हा समजा की एक माणूस तयार झाला. आणि आपण आपलं जे जन्माचे मूळ पाहावे शोधून हे मला समजलं. आपण आजचे नाही, त्यावेळेला 4 खाणी तयार झाल्या, त्यावेळेला हा मानव त्या 4 खाणीपैकी हा मानव आहे. आणि मानव हा श्रेष्ठ आहे. याला ज्ञान दिली, बुद्धी दिली. बाकी दुसऱ्या याला ज्ञान बुद्धी, ज्ञानच आहे फक्त, पण बुद्धी नाही. या झाडाला तर ज्ञान बी नाही. आता ते काय असेल मागं तिकडे जायचं नाही, पण माणसाईच बोलतो नाही. या माणसाला ज्ञान आणि बुद्धी दिलेली आहे. म्हणून पाप होणे, माय बहीण बरा वाईट, आता महाराज वाळको बोलले सोडून केली जीवायचे मृतदया मिसळ, हे करावे का आपणाला? त्या माणसाला जाणीव नाही. जे जे लोक आपले ते सर्व भूते पाहिजे.
धर्म जाऊ द्या, आता तुम्ही सत्ताच्या शब्दावर आपल्या भारताची संस्कृतीवर लक्ष करा. तुम्ही मी काय बोलायला लागलो, हे माझ्या पद्धती वाणी नाही. जे जे दुःख आपले देही ते सर्व होते प्रयत्नात महाराज. आम्ही या जाग्यावर खाऊ का? एकूण एकाचे धर्मामुळे देवामुळे आम्ही झगडे करायला लागलो. जे जे दुःख आपले देही ते सर्व होते पाहिजे. म्हणजे या शब्दाचा अर्थ काय होते? आपली खानदानीवर शिवी दिली कुठं लागते, जातीवर शिवी दिली कुठं लागते, ते शब्द वापरू नका. ते आहे धर्म. हिंदू मुसलमान पारशीचा सवाल नाही, हे राहू द्या, येणं घेणं बाजूला करू नका कुणाचं. पण मानव धर्म आहे. या माणसाला ज्ञान आणि बुद्धी सुख आणि दुःख, पाप आणि पुणे ह्या माणसाला कळते. म्हणून शिक्षा या माणसाला ईश्वराला दिलेली आहे. हे ओळखायचं. याला म्हणतात धर्म. आता हे जातीय धर्म आणि पंथ धर्म म्हणतात, त्याचं बोलतात येते त्याचं सगळा डोंगर मागून गेला. आणि कोण कोण्या वाटाने गेला याचा पता नाही. पण आता तरी असं जाऊ नका. आलं तर हा दिन उद्या येणार नाही, भेट होणार नाही सावल्याची. हा मानव जन्म तेव्हापासून आज तुम्हाला शंकर पार्वती गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वर म्हणा लागले. ते कोण? जोपर्यंत तुम्ही त्या तुकाराम बाबाच्या शब्दाची ओळख जाणार नाही त्या शिकवर, तोपर्यंत तुम्हाला माणूस हो हे बी समजणं कठीण आहे. आणि आज माणूस ऐकून आम्ही एकमेकाला बोलायलो, खरं काही पत्ताच नाही. आम्ही जन्माच्या मुलावर गेलोच नाही. ज्या लोकांना गेले ते नक्की माणसं बनतात दिसते. म्हणजे सुख दुःख पाप कुणी आपल्याला समजते. आज आपला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ह्या दोन मूर्ती केल्या. विष्णूची मूर्ती मांडली, शंकराच्या पिंडी केल्या, आणि आम्हाला इकडे कथा भागामध्ये टाकू. हे झाला कथा भाग. आणि जन्मात जे जेवण तुकाराम बाबा म्हणला पहा, ते कोण पाहिलं. इकडे पूजा करतच गेले. आता ते तीन गुण रथ तरुण सत्य. ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्म उत्पत्ती करते, गुरु ब्रह्म सत्य, गुरु ब्रह्म गुरु भू अज्ञान गुरु प्रकाश. अज्ञान गु हे प्रकाश. दिवा लावला की प्रकाश होते, तसं ज्ञान एक प्रकाश नाही माणसाला. ज्ञानासारखी ज्योत या माणसाला दिलेली बुद्धी. म्हणून आपण आता शंकर गुरु ब्रह्मा विष्णू महेश हे जगाचेच वापर हे जोडा. तुकारामला सांगलेला तेव्हापासून आपण आलो. चार खाणीपासून हा माणूस तिथून तयार होत आलेला आहे. आणि तेच आत्मा आज आहे. आजच्या होत ना हा माणूस आजचा आहे. हे चार खाणे ज्वारी ज्वारी काही कुत्र मांजर झाड झाली नसावा जेव्हाचेच आत्मा होणार. मग तुकाराम बाबांना एवढी बोलत घेऊन आम्ही कोणाच्या बाबांना सांगले का जन्माच्या मुळाची गोष्ट सांगली का पुन्हा? आता तरी लक्षात ठेवा तेच आहे. ब्रह्मामध्ये उत्पत्ती करणारा ब्रह्म मध्ये अनेक रवाळ तयार झाले. त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. त्याच्या मूर्ती आणि मंदिर नाही. रजगुण याचं नाव ब्रह्म आहे. उत्पत्ती करणारा. विष्णू रक्षण करणारा म्हणजे आत्मा. ते विष्णूची मूर्ती मांडली मंदिरामध्ये. इथे धोका झाला, कथा भाग झाला इकडं. आता लक्ष करा मागे इकडं. आता तुम्ही जे जुनं जे काही होतंय ढोपलं होतंय तुम्हाला सांगायला का आपल्या आत्मस्वरूपाची बरं बुडाली होती. तुम्हाला आता ते सांगायला तुकाराम बाबाचा शब्द आहे. जन्मात त्याचे मुलं पाहावे शोभनी. ते हाच शंकराचा अवतार आहे. कोणताही तवाची पार्वती आहे. आणि हाच विष्णूचा अवतार आहे. आणि लक्ष्मीच्या भातीच आहे. आणि साहित्य आणि ब्रह्म हे तिन्ही जो तुम्हीच आहे. एकच शब्द गेले म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची ओळख उडाली. हे मला तरुण आले हे लक्षात ठेवा. तुम्ही आता सगळे लक्षात करा. हे तुकाराम बाबाचा शब्द आहे. तुम्हाला ओळख करून दाखवावं लागलो. ते चार खाणे पाहिजे नाही का? पण आम्ही आमच्या स्वरूपाला विसरलो की नाही आपण. आणि बाहेर मुख आणि अंतर्मुख हा शब्द जोपर्यंत तुम्हाला मध्ये जाणार नाही म्हणजे सगळं इकडं धाव गेली इकडे की सरळ मध्ये. बाहेर मुख भक्ती आणि अंतर्मुख मध्ये आणि आपल्या आत्मा करता. आपला तो देव एक करून घ्यावा त्याने विनाशिद्वार चोख नव्हे. आपल्या आत्मस्वरूपाची ओळख बुडाली. पण आता बुडू देऊ नका. ऋषीहून येणं हेच केलं. आता हे मंदिर आहे. हे मंदिर मध्ये जे काय आहे
म्हणजे ईश्वर तर असा नाही बसवाय बघा नाही, पण एक जागा राखीव ठेवली त्याच्या नावानं. हे मंदिर म्हणजे काय आणि फोटो म्हणजे ओळख आहे. पण त्या फोटो मध्ये माझं श्रीविषय सांगतो, माझा फोटो खुला करू नका, माझे खुला करू नका. मी काय बोलायचं ते ओळख, तुम्हाला शब्दाची ओळख घ्या आणि तुम्ही ध्यानाला बसा. आपला तो देव एक करून घेवा, ते निवेना जीवा सोप नव्हे. दिवे शिवाशी पहावे, तुकाराम बाबा हरिपाठा. दिवे शिवाशी पहावे, इकडे मूर्ती मांडल्या. म्हणा कथा केली, एक राधा जंगलात गेला आणि विष्णूची मूर्ती मांडली आणि त्याचा विष्णू प्रसन्न झाला तिकडं. आणि सरताचा विष्णू आतुरात आठवणच प्रसन्न झाला आणि ती कथा बाजूला गेली. आता पहा, आता तुम्हाला अनुभव आले, आता तुम्हाला अनुभव यायला लागले यामध्ये त्याचा काही संबंध आहे का? पण आपला देव हे आपला सत्य आहे, हे आपलं स्वरूप आहे, हे पाहता येते. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची ओळख होऊ शकते. म्हणलं काने जे पेरले, डोळा जे उगवले, व्यापके भरले, ही लोक हे ध्यान. गुरुनं सांगलं तुला आत्माच आहे, आशीर्वाद दिला आणि तू पाहाय म्हणे. हे लाल कपडा आहे म्हणून काना सांगते. हे कपडावरी आहे ना, याला कपडा म्हणतात, ते लाकूड म्हणतात. या 3 गोष्टीचे खून देते. आणि कानी जे पेरले, डोळा ते उघडले, व्यापक भरले तिन्ही लोके, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपामध्ये मग्न होऊन जातो. हे सत्य. ज्ञानेश्वरी मध्ये झरीच लग्न झरीच विरे, पाण्यापासून मीठ झालं, आखडा झाला आणि पाण्यामध्ये टाकला, मिळून गेला. जन्माचे मुळे तुकाराम बाबा मला तसं हे शरीर निराकार होत तुमचं जलरूपान आहे. हे बी पाणी होत, जलरूपाने या पृथ्वीवर आला आणि आईच्या गर्भामध्ये स्वतःला तयारी करून माणसाचा गट माणूस घेऊन आला. तुमचे तुम्हीच दाखवा दुसरा देव तुम्हाला. कोणा पैदा केला? या मंदिरातल्या देवानं कुणाला पैदा केलं ते मला दाखवा. हार मनुष्य या दाखवाटीचा सवाल आहे. नाव राहू द्या नाही, राम मौला काही म्हणत नाही, नारायण पांडुरंग परमेश्वर काही म्हणा, पण वस्तू एक आहे. सबका मालिक एक आहे म्हणजे साईबाबा आत्मा. हे जन्माचे मूळ. इथं अंधार झाला आणि कथा लागू झाल्या मनामध्ये. काही काळ आले तुम्हाला माहित आहे, जाते भेद होते, धर्म भेद होते आणि एकमेकांमध्ये आपण मिसळलो नाही आणि सत्ता वेगळ्या होत्या त्या काळाला. त्यांचा भारत जेवढा मोठा आहे हे माझ्या लक्षात आलं मागून की महान भारतामध्ये ऋषीमुनी होऊन गेले. घरात 4 वेद 6 7 8 टाकून गेले आणि समाजामध्ये एवढा गोंधळ का झाला हे मला दुःख होतंय. ईश्वर त्याने समजा समजून आलं तर काही दिवसाखाली पहिला भेट मला माहित आहे. वारकाना हजामत जर केली तर माय मला घरात जेवण देत नव्हती, भरून पाणी टाकत मी धुवत. म्हणजे माय मला इटाळामध्ये टाकत होती. त्या पोटी जन्मून 9 महिन्याचे न सांभाळून वारकांवरचे केस काढले तर माय मी इटाळ होत होता आणि ती माय माझ्या डोक्यावर पाणी टाकत होती आणि मी धुत होतो आणि मग नेऊन आंघोळ घालायचो. हे मला ते काळ कळते त्या भेदाचा. या 70 वर्षामध्ये आज आपण 70 वर्षामध्ये आज आध्यात्मिक ज्ञान, हे जे बोलायलो मी आध्यात्मिक ज्ञान आहे. तुकाराम बाबा ज्ञानेश्वरी आध्यात्मिक ज्ञान आहे. ते आध्यात्मिक काय झालं हे ढोकून गेलं आणि बाहेरच्या बाहेर पूजेमुळे आपलं तीर्थवर्ष पूजा पाठ थोडं सिद्धरावण केलं. हे बाहेर पूजा केल्यामुळं आपल्या आत्मस्वरूपाची ओळख उडाली. जन्मातेचे मुळे पाहावे शोधून ती वेळ आलेली आहे. आता कमीत कमी हे माणसं तयार करून ठेवले. माझा धर्म आहे आपण तरुणी दुधाचा राव आपण तर येते नवं चांगले मुलं दोन पाहून मी प्रत्येक संस्थांमध्ये 2 तरी मुलाला हे ज्ञान द्यावे. तुम्ही कोण हा हे खाली जाणार नाही. हे फुलाजी बाबांना तयार केलं आहे का? माझे शब्द कुठले हात हे फुलाजी बाबाचे हात काय शब्द हे सोडून द्या. जातीला याला शरीराला सोडून द्या. माझ्या शब्दावर विचार करा. तुम्ही आम्ही आत्य आहोत, तुम्ही वेगळे आहात, हा वेगळी आहे. ब्रह्मा विष्णू वेगळा आहे. तिने तत्वाला ब्रह्म विष्णूचं पदवी दिले स्वतः 3 गुणापाशी अशा अखेर हे केला
ईश्वरामध्ये आपण आपल्यामध्ये ईश्वर आहे, तोच ईश्वर आहे. तो मध्ये आत्मा माझ्यात आहे, तुमच्यात आहे, आधी होता, मध्ये आहे, पहिला बाप होता, बापात आधी आजा होता, तेव्हापासून आलं. आधी बी, मध्ये बी, पुढे बी. हे लेकराच्या रूपात चाललाय. कोण आहे? कोण पैदा करणार आहे? कोणाकडे हात आहे? पुन्हा म्हणता बाप माय मध्ये आपल्या स्वरूपाची ओळख उडाली. पंढरी झाली. ज्ञानेश्वरांना पंढरीचं बापाचं नाव घेतलंच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एकच शब्द सांगतो, शिरो अवघ्याची चराचरा ईश्वती माझे घर, दयाची मत्याचं चिर किंबो म्हणा पुन्हा चराचर झाला. पंढरीला का म्हणला का? पंढरीला असं म्हणले आहे ना, अरे आत्मालाच काय हा पंढरी, आत्मा हा विचार तुला देव तुझा कृष्णही झाला तो करा असेल. मी तुला हा विचार घे शोधणे वैन माधव याच दे. पाचवीचे मुद्रा लावणे लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरिचे अनुभव आहे. आणि आपल्याला ज्यात हे ठेवायचंय. कानी जे पेरिले, डोळा जे उगवले, एक असं लाकूड आहे आणि लाल चट्टेवाला त्याला भगवान म्हणतात. खाना संपते आणि 5 मिनिटामध्ये तुझ्या डोळ्यापुढे पडदा उभा राहते. देव पाहायचे गेलो, माझा मित्र देव पुऱ्या धमाल केलं. पुऱ्या भारताला आपल्या पुरी प्रदक्षिणा घातली, आकाशाला फिरलो. माझा भरत मिटला, खोटं नाही, कोणाची निंदा नाही. आणि हे जन्माचे जन्म आपल्या आत्मस्वरूपाला वंचित केलं, आपल्या आत्मस्वरूपातून वंचित केलं. हे पार्था, आत्मज्ञानाची व्यर्थ अर्जुना. मग आता आपण आत्माकडे गेलो का देव 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 म्हणत भांडत बसले. स्वतःला वळखलं का गीतेमध्ये अर्जुनाला बोध केलाय. आणि ध्यान ध्यान गोपी समराया गेल्या रे, पुरुषा झाल्या, कृष्णाच्या रमान्यामध्ये भक्त जात होते. आणि आता जे बाया लढा लागल्या, घरी लढा लागले. हेच नाटक खायच्या हात लक्षात ठेवा. फुलाजी बाबाचं नाही, तुमचा कृष्णाचं आहे, तुमच्या शंकराचं ज्ञान आहे. काय फुलाजी बाबा घेऊन बसले? झोप लागली तुम्हाला? आता सांगा, फुलाजी बाबांना तयार केले हे शब्द. आम्ही सगळं की नाही शब्दापासून किती दूर लांब गेलो आपण. आणि काय हाल झाले आपल्या भारतात. जन्मातेचे मुळं पाहावे शोधणं इतकं झालं. आणि बाहेर तुझ्या मुळात भटकलो, बाकी काहीच नाही. तरी पण तुम्हाला समजलं जे कृष्णाला अर्जुना मी सर्वांमध्ये हो मेला. महाराजाला ओळखायची गरज आहे की नाही आपल्याला की मी सर्वांमध्ये हो, माझ्याशी पान हरत नाही. तरी त्यांना सांगून दिलं, अरे सूर्य मी, अर्जुना अग्नी मी, वारा मी, पाणी मी. आणि आता तुकारामना काय सांगलं? चित्त घातलं. कृष्णाला जे गीतेत लिहिलं ते कृष्ण सांगायला आता ते मी बी करून द्यायला लागलो. जोडणंच की मग पिंडी पाहू का ब्रह्मंडी पाहू? अर्जुना मला ब्रह्मंडी मला मोरासारखा डोळा आहे म्हणून. मग ते कसं करू म्हणे? जागा एकांत असावा, तेथे करून असावा, आधी असं साधावा, मग साधावा संभाव, व्यानाडीचा वडावा नेवादा शोधून अर्जुना. त्याचा मी हो तुझ्या डोक समजत केली जीवनामध्ये. म्हणून तुम्हाला डोळे लावून बसा, डोळे लावून बसा. हे भीमा चंद्रभागा तुझा चरणाशी गंगा, दिवसवासी घालून गाठी परमात्मा पहा दृष्टी. हरिपाठामध्ये समदमावरी हरी झाला, एकनाथ महाराज हरिपाठामध्ये. हे शब्द कराले नाही. सममध्ये श्वास नाभी शोभा करा. एकनाथ बाबा समदमावरी हरी झाला, सममध्ये नाभी शोभा करणं. त्या रेचं कुंभ बी खोली मांडलेलं आहे. रेचं कुंभ, कुंभक मध्ये नाभी श्वास उभा करा आणि हलका थोडा पडून सही बाहेर थोडा, नाही तर मत करून बसतात तर ते एक वेगळंच होऊन बसतात. त्या हातावर जाते. पण सांगणं माझं काम नवदरवादे दसरी खिडकी खोल उसमेला घरी आली. गुरुदर भेटला आपणासारखे काही तात्काळ नाही करत लागे. हेच खेळ आहे ध्यान. पार्वतीनं सांगलं शंकराला तुम्ही कोणाचं ध्यान करता म्हणे. सगळे लोक तुमचं ध्यान करतात, तुम्ही कोणाचं करता? मला आम्ही सदाशिव. सदाशिव म्हणजे आणि कोण सदाशिव आहे? नाही पार्वती म्हणे माझ्या आधीचा सदाशिव आहे. माझ्या आधीचा ते कोण म्हणे? हे महापंच आत्मा महापंचभूत आहे. महापंचभूतात आत्मा बनलेला आहे. आणि ध्यानातून ऋषीमुनीला
अनुसारानं सगळ्या ऋषीना आत्मावश केला. हे महापंचभूत वश होतात आणि आपल्या विच्छेद वाचू शकतात. ज्ञानेश्वर निर्जीव भीत चालवली मुक्ताबाईनं, अशीच होती तुमच्यासारखा फोटो आहे. पण हेच मार्ग चुकला आपला. हे ध्यान मार्गातूनच आहे सगळं काय घडते. 5 तत्वावर स्वतःला मारुती आकाशात जात होता, हे मारुती आकाशात जात होता. काय जलशिजा प्रसन्न होता. तरी लोखंड वर्गासारखं होऊन जाते. आता या मालिकेमध्ये तुम्हाला एखादा वेळ आला, एखादा 8 माणूस पडू द्या, तुम्ही 100 माणसं उचलता तरी जमिनी उचलत पाहिजे माणूस. असे महादेवता प्रसन्न पाहिजे आपल्या मालिकेत. मीच मला भानामध्ये भूत लागलं पण सैलानी लागलं. इतका घसकट होते जेव्हा कापली आणि असा बसलं बसलं लागलं ध्यान आला लागलं ते असं भयातच. आता आडवा पडलो तर कमी झालं ते आवड वगैरे जेवायचे घसकट होते. आणि तेव्हा लोट टाकून घालतच गेलो आणि आता हात करून पडलो. अरे बरोबर माणसं घसकट जेवारीचे कापले आले परत मी आता असा पडून ते पुढून 2-4 येऊन उचलायले. जमीन मला वळा लागली, लक्षात ठेवा. जमीन खाली मला वळा लागली. 4-5 पोरं असे उचलायचं मला करायला जमीन खाली वळा लागली. त्या पोराला मी असा हात केला, मला उठू नका मला जमीन खाली वळायला. शिक्षण हीच प्रार्थना केली होती, हे माते हे रावण पापी आता मला घेऊन चालला आहे, मला बटा लावेल. तो हे धनुष्य जे आहे, धनुष्य यावर तो येऊन बसा पृथ्वीला शिक्षण प्रार्थना केली. आणि ह्या पृथ्वीनं काय केलं ते म्हणजे ती शक्ती माणसामध्ये प्रत्येक पाठी तत्व आहे. तुम्हाला म्हणलं ते सांभाळते. चालले जाती हा भरोसा. नाम म्हणजे काय? श्वास उश्वासाला नाम म्हणजे नाम घेता वया गेला ऐसा कोणी आई केला. ही नाम आहे. तुम्हाला सांगलो कोण कोण उभरी न जीव देह भाव हात तुझे हेच तुझं तुला. हा बैठे आराम नाम जपतात मारा आराम हो नाही झोप म्हणजे जाऊ न सांगितला करे काम. तुकाराम बाबा म्हणला कळाला का शब्द आहे कोणी कीर्तनामध्ये न सांगितला करे काम काहीतरी सांगून ठेवलं. याच्यावर विचार केला हे काय नाही कोण करते. तर काही दिवस मला विचार आला कोणता देव असा तर मदरा ते तर काहीच करीत होत. माझ्या घरामध्ये 10-12 दुःख ना आलं तर मजुरा पहिला मजुरी देव मिळाला म्हणजे देव कसं काम करते न सांगितलं. आज ते कळालं. पहा आत्माबद्दल बोलतो तुम्हाला तर न सांगितला करे काम हे शब्द कोणी याचा उलगडा केला नाही. म्हणले न सांगितला करे भक्ताचे काम म्हणजे पोत असत या देवायला तर कळालं. मला पाहिलं नाही काही नाही खरं खोटं येत नाही हे नाही मग काय असेल काय स्वतः हे मला कळालं. आता पहा पाहायला कोण जीव पाहायला ऐकायला बोलायला सुवास घ्यायला सटात आली की सटटला जाय म्हणते. न सांगितलं करे काम त्यानं काय केलं की ज्यानं शरीर तयार केलं त्याचं काम सांभाळायचं आहे. तुम्हाला सगळे रस्ते तयार केले जे पण तुम्हाला देवाचा तोंडात घात केला नाही. तुम्हाला पैसे तांदूळ आणावं लागल, दूध पेटवावं लागल, इष्ट करावं लागल, शिजवावं लागल, तुम्हालाच खावावं लागल. जेवण न सांगितला करे काम गोष्ट गेली तिकडे त्याचं कामाचं शरीर त्यानं तयार केलं. या शरीराची जबाबदारी आत्माला घेतली ते काम करायला. पण बाकीचं संडास आली तर तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला खावं लागलं. इथं मुद्दा पडला असा न सांगितला करे काम हे करायला लागले. हे आहे याला वर खा तुम्ही तोच आत्मा खरा. त्यांना फक्त शरीराचं वृत्त घेतलं बाकी तुमच्या देण्या घेण्याचा पापा पुण्याचा वालीला ज्याच्या त्याच्या हत्या हे कर्तव्याचे माप जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. फुलाजी बाबा कशी गेलो आणि ढगढग झाले नाही गेले नाही. दारू पियाचं भांडणं करायचे झगडे करायचं जस नाही फडकत नाही. कधी भाकलेले करून ठेवला भांडले कुत्रे येऊन खाऊन चालले. लेकरं लोकांच्या घरी जाऊन उपाशी झोपायला फुलाजी बाबा कशी गेलो. अरे तू वागतच नाही तर फुलाजी बाबा काय करी का जेवू घालत काय आता वर खा. या माणसासाठी ईश्वरानं दुश्मन तयार केला नाही लक्षात ठेवा.
काळाची जगावरी स्वतः आम्ही वैष्णवदास पाय देऊ त्याच्या माथात. आता तुमचे दुःख चालले, तुमचा देव तुमचं बरं करायला. आपला तो देव एका करून घ्यावा, त्याने विना जीवा सत नव्हे. नाम घेता वाया गेल म्हणजे सुवास हे सोडूनच दिला. महामंत्र आहे म्हणा, गायत्री मंत्र. गायची पदवी दिली कोणा? गायत्री म्हणजे गायचं हाड मार्ग दूध दही तुपाचे 9 रत्न तयार झालं. तर गायत्री मंत्राचा मंत्र दिला होता गुरुने. याचा अर्थ काय झालं? 9 पदार्थ गायचे व्हायला, हाडापासून तुपापासून दुधापासून दही अनेक पदार्थ व्हायले. तसे श्वास उश्वास व्हायला गायत्री मंत्र म्हणलेलं आहे. आणि हे जर लहानपणाचं 30 वर्षापासून हे मुलगी रचून 30 वर्षापर्यंत ध्यानाला बसू द्या, यानं संसाराची कोणती काळजी नसू नये म्हणल्या त्या गोष्टी होती. या श्वास उश्वासाला याला गायत्री मंत्र बोलले. आज हे साधलं 9 या मंत्रानं गायत्री मंत्र जे म्हणलं या श्वास उश्वासाला. आता याचा औषध तुम्हाला मी घ्यायला लागलो. हे 40 वर्ष झालं मी ध्यानाला बसून बसून आज हे ज्ञान झालं. आणि 9 रत्न जे काय कॅशिलाच्या रूपानं, शब्दाच्या रूपानं, कोण्या सर्वनाच्या रूपानं तुमच्यापर्यंत पोहोचायला लागलो. हे सत्ताचा आमच्या गायत्री मंत्राचा प्रसाद हे तुम्हाला मला भेटला, तुम्हाला देखील भेटलेला आहे. तुम्हाला कळालं आता हे किती ताकद आहे आपल्यामध्ये. आपला तो देव एक करून घेवा, त्याने विना जीवा सुख नव्हे मध्ये आत्मा दोष. अरे याचा कुंभक आहे. आता हे रामबुवा ते असे करायचे, ते हट्ट योग आहे. आपल्या इथं आत्महत्याच व्हायला लागला. याला सहज योग म्हणतात. ते हट्ट योग आहे, हे सहज योग आहे. आता आपल्याला काय असे हात ठेवायचे. आता ते हात कोणते हे करायचे, व्यायाम करायला लागले आणि त्याला योगाचं नाव दिलं. सगळं उलट. हे सहज योग आहे आणि ते हट्ट योग आहे. त्याला शरीराची शुद्धी होते, रायरोग नाहीसा होते, किले साधी रक्तशाप होते. हे सत्य आहे. पण आत्मज्ञान होत नाही. हे जे आहे त्यापासून आत्मज्ञान तयार व्हायला. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे आत्मा, आत्माचं ज्ञान. आणि आता आत्मा प्रसन्न व्हायला येणार ते कशानं होते? गुरु कृपेनं. हे जे घडायला हे लहान गोष्ट नाही. आता मी पाहिलो फिरून कुठेही नाहीये. कोण्या बाबापासून आपण गेलो, सरळ भारत फिरलो, पण कोण्या बाबापासून शक्ती जागृत नाही. तिथं नाही चालले, सापते पाहिले, महिना हे म्हणारे केले तुम्ही, पण ही शक्ती जागृत नाही. हे दान हे कुणाही कुणाला दिलं नाही. हे कशामुळे झालं देवाला माहित आहे. आता काही लोकांना शंका आहे की फुलाच्या बाबाला झाला असं सगळ्याला कसं होतंय. हे शंका करणं जरुरी आहे. पातंजली योग दर्शन आहे, त्यामुळे वाचून पहा. एक जर दिवा पेटका असला तर लाखो देवी पेटत राहते. याचा मतलब काय आहे की महात्मा खरंच कसा झाला असेल. पातंजलीच आहे की लाखो देव पेटू शकतो, त्या जीवात कमी होत नाही. म्हणजे असा गुरु जर असेल तर नक्की होऊ शकते. आपणाला हे घ्यायचं आहे, हे नक्की होऊ शकते. तुकाराम बाबा आपल्यासारखे करीतात काला नाही काळाला हे आता खेळ चालू आहे. लहू प्रवेशाची नसावे उपमा शदूर महिमा आगाजी हे आता हे झडे आहे इथं चालू येत आहे. काय फुलाची बाबा तयार केलं. भरमात गेले तुम्ही, आजवर कोणी जवळ आले नाही, विचारले नाही. लक्षात ठेवा, हे माझं काहीच नाही. पण मला अभिमान आहे तुम्ही जे गुण कोणा डोळा म्हणून इकडं मला येत असेल. हे या वयामध्ये तुम्हाला बोलणं असं माझं हे एवढं मला आहे. एवढं साधं सोपं तुमच्या असून देव पाहायचे केवढं मला मीच देव झालो. आता काय हे कृष्णाच्या जमान्यामध्ये गोपी सुंदराया गेल्या, हे नृष्य झाल्या, दर्शनाला जात असलेला ना असंच होत असेल. तुझं पाहता विठ्ठला हे पाहणार मला तुकाराम बाबा. आता मी इथं नाही ना, पण आता कार्य आपलं चालू आहे. आता तरी ह्या नवखळी झालं जुने माणसं जाऊ द्या. हे भारताची संस्कृती मला भेटली आणि हे झेंडा आहे ते ज्ञानेश्वराच आहे. वाटतो मला सांगणं तुकाराम ज्ञान रोपले जागी ह्याची जनंती कोण अवतार पांडुरंगा नाव केले राणी. याचा भावार्थ काय होते की ईश्वरा आमचं ज्ञान हरपलं भारतात. आता आमच्यानं काही होऊ शकत नाही. तूच एक दया करून कोणीतरी एक महात्मा वाटला.
ज्ञान लोपले लगे ह्याची विनंती कोण आहे अवतार आता तूच काही एखादा माणूस वाटला आणि आमचं घर तुझ्या आत्या म्हणत होते हे पा झेंडा द्यायला हे ज्ञानेश्वराचा हरपला हरपला म्हणत बसू नका भेटलं भेटलं म्हणून टाळ्या वाजला आणि ध्यानाला बसा तुम्ही याचा फरक नाही प्रगट हे बोले विश्व ब्रह्मचे केले रामादेला त्यांनी मस्त चिवले इथं झोपलो तुमच्या झेंड्याखाली ज्ञानेश्वराचं हरपलं हरपलं म्हणत मी म्हणतात भेटलं भेटलं घ्या आणि घ्या लागले आता आता कसं करणार सांगा हे फुलारी बाबाचं आहे का तुमच्या ज्ञानेश्वराचं आहे हो मला हरपलं म्हणत होते ना तू हे घ्या ना आता आणि आता ट्रान्सफर मग तुमच्यासारखे पापी जायला मला कोणीच नाही आता ते गेला म्हणा जे पाहिजे काहीच नाही तसा कथा आहे आम्हाला जास्त कथा भागामध्ये फसवून टाकून दे समुद्र मंथन मेरू पर्वत मानव दानवाची लढाई झाली पोथ्यावर लावतो महिनाभर आहे का नाही त्यामध्ये समुद्र मंथन म्हणजे मानव दानव समुद्राचा उपमा आहे ते राकेश आणि देवाचे युद्ध झालं म्हणजे समुद्रामध्ये ते काय आध्यात्मिक ज्ञानातून काय होतं आपलं हेच राकेशाचं हे समुद्र मंथन म्हणजे हा समुद्र आहे सप्तसागर आहे आणि हे मेरू पर्वत आहे मेरू पर्वताचे पहाड म्हणत आणि मेरू दंड म्हणजे पाठीचा कणा आणि वासुकी सरप म्हणजे दूर केला रई लावायला राकेश काय की देवाच्या तोंडातून गेले म्हणून देवा ना विष निघते म्हणून आणि यानं काय की देवाने शपथ धरले म्हणून आणि मग ते रई लावली वासुकी सरप ते मंथन करताना गरम झालं ते विष काही निघून सनी ते राकेश बोलून चालले याचा भाव अर्थ काय होते आणि मग चौदारत्न काढे म्हणा आता तुम्हाला जे सांगवलं याचा भाव अर्थ हे मेरू पर्वत आहे पाठीच्या कणाला मेरू दंड म्हणतात रवीचा दांडा आणि रवी दोन म्हणजे वार्षिकी मध्ये हे सुवास पुस्तक पाहिजे हे फर 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 रई आणि हे देवा यातच मला देवाला 14 रत्न काढले आणि मग कोणा कोणा वाटून खाल्ले म्हणा काही राकेशाला काही दिले म्हणा हे 14 रत्न आता तुम्हाला याला समुद्र हे पाठीचा काना मेरू दंड वासुकी सरप मध्ये सुवास वाटे या डेऱ्यामध्ये आणि 14 रत्न काढे पुस्तकाच्या रूपाने कॅसेटाच्या रूपाने घ्यायचा पुस्तक नका आता मी जास्त एक तुम्हाला येण्याबद्दल सांगतो पंचतत्वाचा येणा गुरु बिने वाजविना चार कुंच्या चार म्हणी सोहोम शब्द उमटे ध्वनी निर्गुणकार लावलेला माया घोर मेलविला तुका म्हणे ऐसा येणा गुरु बिने वाजविना आता आम्ही काय केले भोंगल्याचा येणा केला आमचा येण्याची कीर्तनाच उभं होत नाही तुकाराम बाबाने या तारी ना केला चार कुंट्या चार म्हणी परा पचरते मधमा वैखरी आणि परवर निराकारचा तार लावला आणि डोळे लावून असा बसला आणि इथं मंथन करत बसले हे येणार पंचतत्वाचा येणार या गोकुळच्या सुका अंतपार नाही रेखा बालकृष्ण नंदा घरी अनंतल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोयले आपला काला बिन दहीचा बिन हंड्याचा हे हिना काला येद्या पेद्या सुद्धा गर्व अभिमान 3 पोहर आता आपला आत्मा कृष्ण है आणि या गोकुळामध्ये हेच काला केला तुकाराम बाबांना या गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखाही समाधी या गोकुळीच्या सुखा अंतपार राहिले का बालकृष्ण आनंदा घरी आनंदाला आनंदाने म्हणजे गर्व अभिमान कपट कल्पना वासना आज इथं एका जागी काळा घालायचा मानव दानव यामध्ये 3 पोहर
येण्या पेंड्या सुद्धा म्हणे गर्व अभिमान कपट हे 3 पोर आत्मासंग होते. आणि ही दहीहंडी येथे याला म्हणतात दहीहंडी. संतांनी हे मडकं फोडलं नाही, दहीहंडी फोडली नाही, कारण आंबट हे यातलं आंबट तिंबट होत ते उघडे हे करून यामध्ये ठेवून 3 पोराला खांद्यावर त्याच्या वरी गेला आणि स्वतः दहीहंडी फोडली. हे 17वी जीवन म्हणतात गुरुपुत्र कोणी असाल याचा अर्थ असं होते. त्या दह्याचं दहीहंडी ही नव मडक्याची 17वी जीवन राग कपट करू या पोराला आपल्याला काय केला, या तिघांचा खांद्यावर राहून ते अमृत खाऊ लागला. आणि ते पोरं ज्या पोकरानं खाली गळत होत ते उष्ट खात होते म्हणून पडायली. ते 3 पोरं त्याचे सोंगडी झाले. म्हणजे माझे बी आज गर्व अभिमान कपट होते. 3 पोरं माझ्या जीवासंग या मनासंग त्याला पायाखाली घातलं आणि अमृताचं घरती आलो आणि उरलेलं तुम्हाला पाजा लागलो तुमचा विना. हे दहीहंडी घ्या. आता मी जास्त बोलत नाही. नमस्कार.